स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांना मानाचा मुद्रा, सकल कलांचे आराध्य दैवत श्री गणरायाला साष्टांग दंडवत, ग्रामदैवत श्री चाळकोबा चरणी साष्टांग दंडवत, रोडसोचा हुरणी एकटा संतोष फ्रेंड सर्कल घराळ गल्ली कोगे यंदा आपल्या 25व्या वर्षात मोठ्या दिमाखात पदार्पण करीत असून सविनय सादर करीत आहोत एक तुफान विनोदी डान्सिंग अल्फाज। गावातल्या पोरांची लग्न नाही तटल्यात आणि त्यांच्या गालावरच्या मोड्या पिकून फुटल्यात, अर्थात सगळा फळ्यांचा बाजार। गावातल्या पोरांची लग्न नाही तटल्यात आणि त्यांच्या गालावरच्या मोड्या पिकून फुटल्यात, अर्थात सगळा फळ्यांचा बाजार। जय साई परमेश्वरा उद्धार महाकरा, जय साई परमेश्वरा उद्धार महाकरा, द्यावे दर्शन साक्षात्कारी, द्यावे दर्शन साक्षात्कारी, मंगल योग उद्धार माझ्या करा, जय साई परमेश्वरा उद्धार माझा करा। शिव साई जय शिव साई, शिव शिव साई भोळा साई, शिव शिव साई भोळा साई, शिव शिव साई। मेहंदी लगा ले सैया, तुम्हारे जन्नत दिखाती, मैं जन्नत दिखाती, मैं जन्नत दिखाती, परेशान हो बलवा, सच्ची मोहब्बत सिखाती, नाही त्या पोऱ्याची तुला हे म्हाताऱ्या तंबाखू कधी की जरा तंबाखू पाहिजे होय तुला तर पराशा पोराचा जरा खाईलास जातच का तिकडे चाईला पालवान होई कधीच म्हणजे दुसरं ठाण कुठं गावाला झालं या डोळ्याचं ऑपरेशन झालंय काय सुधरणं झालंय तिच्या आईला देव रे देवा देवा देवाचं घेऊन गचून देवाचं घेऊन गचनावा लागलाय माझं कवाचा राबा हळहळ ह्याच्या मनात कळा लागलाय माझला कळू ए म्हाताऱ्या पावती कर जरा पावती। कसली रा भाज्या कऱ्यानं ज्योतिबाच्या डोंगराच्या मागे आम्ही गावातली सगळी बिन लग्नाची पोरं मठ काढणार आहे मठ। का ग एवढा कुठचा राहीस अगं काय सांगू आता तुला कुणी या लग्नाचं ख्यात काढलंय कुणास ठाऊक। अरे मग बघायची एखादी पाहुण्या पायातली पाहुण्यातली त्यांच्या तर आईला लावला अंगारा निघ का ग मेड असली की सारखा उमाजीच होत्यात आणि पोरगी काढा म्हटलं की 6 महिने फिरकत नाहीत राव। अरे मग एखादा एजंट टाकायचा आणि द्यायचं 40,000 उचलून द्यायला सांगतोय एजंट म्हणतोय त्या एजंटच्या बी आईला लावला मी अंगारा सगळं पैसे उकळायचा धंदा 1000 रुपये घेत्यात आणि दिवसभर इंडवून एक पोरगी धावत्यात आणि वर येता येता आपली कामं त्यातनच करून घेत्यात।
अगा एकानं तर पोरगी दावाय नेला आणि त्यांच्या घरात गेल्यावर म्हणाला तुमची मस द्यायची आहे का मस. असं करते तशीच आहे ना बात की ती तुम्हाला नाही कळायचं. तुमचं आपलं येळेत झालंय लगीन आम्ही मारतोय चका द्या म्हणा. असं का अहो तू हेड्या होता हेड्या. त्यात पोरगीच्या आईचं कौतुक. पोरगा सरकारी नोकरदार पाहिजे आणि कोल्हापुरात फ्लॅट पाहिजे. हिनं तर गावातला एक बचत गट आणि भिशा उपसायच्या राखल्या नाहीत आणि म्हणती फ्लॅट पाहिजे फ्लॅट. तर ग काय सांगायचं आबा. तुमच्या वेळचं दिवस वेगळं आणि आमच्या वेळचं दिवस वेगळं. लगीन असतंय पोरगीच आणि त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा असतात तिच्या आईच्या. काय सांगायचं पोरगीच्या आईचं कौतुक. सगळ्या गावाला तोंडवर करून सांगती माझी अक्का लई शिकली माझी अक्का लई शिकली. अक्का वय वय हिची अक्का लई शिकली. वयात आल्यावर भकली आणि रंकाळावर जाऊन वकली सांगते हिची अक्का. अरे अक्का का दिसतीय छक्का. काय सगळा खुल्याचा बाजार हाय नुसता. पोरांनो तुम्ही चांगल्या भेटची दिसतायसा. काय काय काम करतायसा हे सांग काय तू सांग तुझा आमाचं वय हाय की HDFC आहे हो. म्हणजे बँकेत आहेसा म्हणा की. आबा तुम्ही लय हुशार आहेस नी. HDFC म्हणल्यावर लगेच बँक सुचली. आबा बँकेत नाही हरिबा दादोबा फरसाण केंद्र फाट्यावर तिथं रे. का मग काय शांत बात काय हाय का नाही. हाय की तर 10 गुंठ 5 गुंठ्यात फरसाणा केलाय आणि 5 गुंठ्याचा मका चिवडा आहे. काय खातो आगाव बोग्याची बोलत्यात. बरं एक बोलू बर नको कोण म्हणले का तोंड धरले का काय. सगळ्या गावाचं ऐकून जमलोय. तू आधी काय सांगणार आता आबा. सांग बाबा सांग. अरे माझ्या 2 नाट्य आहेत. माझ्या वाघा तू ऐकू तरी घे. त्यांचा आईबा कोरोनाच्या नाट्यात मिळे. तसल्या झपुट्याचा आबा टिकलाय म्हणजे कौतिकच आहे म्हणायचं. तर काय अरे आतापर्यंत मीच त्यासनीचं ताल केलंय. मला काय आता झेप पण गावातलं पोर आणि पोर माझ्या घरा बसले त्या घालते. मग बघा त्यांची मने एकदा जिंकता येतात का. हायता कुठं त्या. अरे त्यांच्या कॉलेजात काय गॅदरिंग का फादरिंग आहे तिकडे गेले आता. असं सांगताय आबा. हळू अरे चल 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 मर्दा. बाया इतक्या दिवस वाट बघतोय. टाकूया गड. लागला मासा गळाला तर लागणार. चल काढा चल. बाळू बाळू बघितलंस का. काळू
बाया याच्या नाचाय लागल्यावर घराचा सगळा तमाशाच केलं. काय लेका ह्या तर पुष्पामधल्या श्रीवल्ली दिसत्यात. काय म्हणलास? श्रीवल्ली चड्डी वल्ली करून सोडीन. कोण तुम्ही आणि इकडे काय करायला आलाय सा? बघूया म्हणलं गावात कोण नवीन हे जडा आल्यात काय. लाभ हो कसा वास मारालाय बघ द्याला ठेवलेल्या बोकडावानी. वय 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 निघून गेल्यावर असाच वास मारायचा. अरे पण तुम्ही आहेसा तरी कोण? कोण म्हणून काय विचारताय? ह्यो काळू आणि ह्यो बाळू सगळ्या वाडीतल्या पुरी आणि दोघं मिळून चालू. आम्हाला तुमच्या आज्यानं मागणं घालाय सांगितले. काय म्हणून थोबाडीत मागीच अगं तसं म्हणायचं नव्हतं मला. तुमच्या आज्यानं लग्नाची मागणी घालायसाठी पाठवलंय. अव्वा अडगा रेडाच आहे कुठला? ये इकडे. अगं तुला काय सांगतो इकडे की हे बघ ही जरा जून दिसतात ग. आम्ही तर कुठं आहे एक नंबर. वाकून वाकून मोडली कंबर. चल चल वय म्हणूया. हा हे बघा काळू आणि बाळू हो आमच्या दोघींच्या 3 अटी आहेत. अरे सांगा तरी. पहिली अट एकुलता एक मुलगा. सासू सासरा आणि घरची सगळी मेलेली पाहिजेत. सगळी मारून तुला काय वाटेव कापायला यायचे का काय? हा दुसरी अट आम्ही लग्नानंतर ड्रेसच घालणार. ड्रेस का? तशा का गल्ली नाही इंडियन असा. आणि कसं आहे या गावात 2-2 पोरं झालेल्या बायका ड्रेस घालतात आणि तुम्हाला कोण काय म्हणते घाला. तिसरी अट सांग बाई सांग. कोरोनाच्या काळात काही लग्न म्हणायची तू ती 4 माणसं आणि 1 बामण. आता कसं बघा सगळं चौक फुललंय. अशीच गर्दी मोबाईलच्या हालला झाली पाहिजे. आम्हाला तुमच्या सगळ्या अटी मंजूर आहेत. चला तर चला. अगं बया 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 बघ ती मोठ्या कुकवाची मावळण माझीच बसली या. तूच माग काय बघतीयास? हायस वय अजून. मी म्हणलं कोरोनात सपलीस का काय? ए तुझी मावळण का फावळण आज या आईच्या मधल्या फळीची आधी लग्नाचं बघ. हा मी तयार आहे की लग्नाला. आई गे म्हणते जरा आता गाडी तुझी माझ्या जवळ येऊन दे म्हणते. लांब मोकळा. हा असला चावटपणा मला चालणार नाही सांगून ठेवते. अगं चावडपणा केल्याशिवाय पोरं होत्या. बर राहू दे बाई राहू दे. आता पोरं होऊन कवा आता खाली यायची. शिजवून तरी घालशील का नाही सांग बरं घरी आल्यावर. बरोबर बाळू हे जे अंगठी शाबास दोस्ता. या अंगठ्या घालूया आणि आपल्या नवीन सुखी संसाराची सुरुवात करूया. 1 नंबर.
तुझ्या बायकोला एक नाव घ्यायला सांग. म्हणजे काय म्हणजे हाय गाय करू नकोस, घे तू नाव. हा बाबा अगं सरतोय बाई मी सरायचंच नाही माग, आता एकदा मोराल्या मागे सरतेत होय घेतो. ऐका तर मग हा आला रुकवतावर होता पेडा. हा आला रुकवतावर होता पेडा. त्यावर पडला मंडळाच्या पोरांचा येडा आणि मी यांची मजाली हो माझा येडा. असू दे, लई दात इचकू नको. बाळू आता तुझ्या बायकोला सांग. भेटतोय का काय खाऊन्या? नाही सांग की. सांगतो की. नंदे ए नंदे, बोला की. घे नाव, एक चांगलं नाव घे, सुट्टी देऊ नकोस. मग भित्ते की काय घेते की. ऐका मंडळी, संसार सुखाचा करून आपण कष्टाचा घाम गाळू. संसार सुखाचा करून आपण कष्टाचा घाम गाळू आणि मी याची पाडी आणि हा माझा वळू. काय पायात बोलू त्यात रो बाबा, कमरेला धरत आलं. ही घे, 6 महिने झालं बायकोनं नुसता असा पाठ घाईला आणलाय मला. रात बघना का झाडा बघना, सारखा कामाला नव्हते. अहो हे करा, अहो ते करा, अहो आज हे सपलंय, उद्या ते सपलं. आई गे घाईला. तुझ्या बायकोचं राहू दे. माझी बायको जेवलेल्या पोटावर गोबी मंचुरी खात्या आणि शिवला फिरायला जाताना आईस्क्रीम मागत्या. आणि साधं नाही, कोर्नॅटो मागत्या, कोर्नॅटो. अरे काळू, तुझी कोर्नॅटो तर माझीला कुल्फी लागते, कुल्फी. अरे तुझ्या बायकोपेक्षा माझीच बायको लई वांड आहे. छे अरे तुझा काहीतरी गैरसमज आहे मर्दा. माझीच बायको लई वांड आहे असं म्हणतोस? मग होऊनच जाऊ दे. लागली पैस, कोणाची बायको लई वांड आहे बघूयाच आपण. आता एकदा हातच्या टाकला आरसा कशाला बघूया. चल होय तर ए म्हणजे बाहेर ए नंदे पाटकन बाहेर ये. अरे काय झालंय बोंबलायला? काय जीव जायला लागलाय का काय? अगं म्हणजे ही नंदी तुला म्हणतीय, लाली लिस्टिप लावत्या तरी पण चितुंद्रीवाणी दिसतीया. अशी म्हणाली होय? होय, तिला हिसकच दाखवते. तुला उठला पटकीचा फोड तुला. अगे मी तर काय तुला सोडती की काय? थांब, तुझ्या झिंज्या चोपडून हातात देतो मी. अगं तुझ्या झिंज्याला कांदा बांधीन मी. अगं माझ्या नवऱ्याला काय म्हणतीस ग? माझ्या नवऱ्याला काय म्हणतीस तू? अगं पहिला तू बोललीस का? अगं तू बोललीस. अरे का बसा. अरे बास के, ये म्हटलं तरी आम्ही मोरच मागती. घरात ऐकत नाही ते नाही, निदान बाहेर तरी ऐकते. 4 चौघात एवढ्या गर्दीत माझ्या अब्रू घालवतीस का? असू दे, भांडा. तो तुमचा स्वभावच आहे. बायकासनी भांडल्याशिवाय जमत नाही. तर कसं भांडा? जरा प्रेमानं भांडा, तालाच भांडा. हा असं म्हणता सवय. मग ऐका. डोळा मारीन पुरुष फुले होतेस तुझ्यासारखी नटरंगी. हा 2 गुंट इकायला लावून बोंबलत हिंडायला लावतेस ग. माझे राणी तू ग, माझे महिने तू ग.
कुणाच्या जीवावर उड्या मारतेस गावाला सगळ्या माहित आहे ग ग ग ग ग माझी राणी तू ग माझी गंगू तू ग बचत गटाचं पैसे उपसून लाली पावडर लावतेस ग हप्ता महागाई बायका आल्यावर मायावर धरून बसतीस ग ग ग ग माझी मैने तू ग माझे राणी तू ग सासू सासरा वैरण काढून नवऱ्याला धारा काढायला लावतेस ग नट्टा पट्टा करून शानी डेरीत बिल आणाय जातेस ग ग ग ग माझे राणी तू ग माझे मैने तू ग भांगरणीच्या पुट्ट्यात जाऊन दुसऱ्याच्या चाड्या करतेस ग तुझ्याच नवऱ्याच्या लाता खाऊन बोंबलत गल्लीनं पळतीस ग ग ग ग माझी राणी तू ग माझी मैने तू ग ऊस वडायला शेतात जाऊन 3 पार करतीस ग 4 खेपा मारून तू ग पाण्याचं स्वांग करतीस ग वडा खाऊनी संध्याकाळी शिळा तुकडा खातीस ग शेतकऱ्याला बोंबलाय लावून मोठा आंबा पाडतीस ग ग ग माझे मैने तू ग माझी राणी तू ग काय चालू योग खंडोबा सगळ्या गावात तुमची चर्चा आहे म्हणून मी इकडं आलोय एकेमेकीचं उठ्ठ काढण्यापेक्षा बनी चांगला संसार करा सुखाने नांदा आणि आज घरायला बाकलू बाय तिकडे माझ्या बरोबर ऐकायला चला 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 बाकलूक ऐकायला चला मेघाचा पाऊस लांबेल पावसाळ्यात ऊन पडेल गाड्यावरचे चर्चा गाड्यावर होईल आणि दुधाचा दर 2 रुपयांनी वाढेल भुश्याचा दर 100 रुपयांनी चढेल शेतकऱ्याच्या पदरात नुसतं शानच पडेल आणि तेच शान 1 रुपयानं किरून विकतील आणि तीच कंपनी त्यासनं फसवी गावचं नाव चौक आणि तीच कंपनी त्यासने फसवी गावचं नाव चौखंडात निघेल दानसुरांच्या हातानं मैदान होईल तरुण भरतीचा सराव करतील आणि त्या पोरासनी 10 ते जबाईल आणि तीच पोरं गावचं नाव मोठं करतील नुबाच्या नावाने गणपती बाप्पा